हॅलो फ्रेंड्स, आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो वजन घटवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे आणि तुम्ही करून बघाल याची मला खात्री आहे. कारण की हा जो ओट्सचा चिला आहे, आपण डाएट करताना वजन कमी करताना काय खावं काही नको असं होतं, तर त्यावेळेस आपण हे करू शकतो नक्कीच. आणि गोड ओट्स खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो, तर त्यावेळेस आपण हा तिखट पदार्थ जर केला ओट्सचा तर तो नक्कीच आवडेल आणि तो चवही देईल तोंडाला. तर आपण सुरुवात करूया. इथे मी घेतले 1 बाउल ओट्स घेतलेत, साधे ओट्स आहेत हे. पाव कप दही घेतलं आहे, 3-4 चमचे रवा घेतला आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घेतला आहे, 1 ढोबळी मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि त्यासोबत आपण काही मसालेही घालणार आहोत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे की जे पॅन ठेवले गरम करायला त्याच्यामध्ये आपण ओट्स आहेत ते भाजून घेऊया. ते खूप हळुवारपणे मंद आचेवर भाजून घेऊया, कारण आपल्याला ते करपवायचे नाही आहेत. एकदम सावकाश पद्धतीने हळूहळू आपण ते भाजत जाऊया, म्हणजे त्याला एक क्रिस्पपणा येईल आणि त्याचं पीठही छान होईल. ते आपण भाजून घेतो आहे. अजिबात मोठा गॅस नाही करायचा आहे, कारण मग ते जळू शकतात आणि ओट्स किती हेल्दी आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. तर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊयात. हे आता आपण ह्याच्यामध्ये रवा घालूया. 3 ते 4 चमचे रवा घातला आहे मी आणि हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया, बारीक पावडर करून घेऊया याची. थोडं खरबरीत राहिलं तरी चालेल, अगदी फाईन नाही झालं तरी. तर आपण हे आता बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही घालूया. दह्याने चवही छान होते आणि फुलतोही छान. तर नंतर आपण तिखट घालूया, लाल तिखट. हळद घालूया, 1-1 चमचा घातलं आहे. त्यानंतर जिरे पावडर घालूया, तीही 1 ते 1.5 चमचा घातली आहे. धना पावडर घातली आहे. नंतर आपण मीठ घालूया ह्याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घातली आहे मी. आणि आता हे सगळे जिन्नस आहेत आपले, जे सगळं कापून घेतले, ढोबळी मिरची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आणि हा खूपच छान चवीला लागतो, तुम्ही नक्की करून बघा एकदा तरी. तर हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया. दिसतानाही किती टेम्पटिंग दिसतंय बघा आणि चवीलाही खूप छान लागतो. त्याच्यामुळे हा चिला तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा रेसिपीसाठी. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. पाणी थोडं थोडं घालूया, कारण की एकदम घातलं तर पातळ होईल. त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालत आपण मिक्स करूया हे. आणि डाएटसाठी ओट्स हे खूपच उपयुक्त असल्यामुळं तुम्ही नक्की करून बघा. तर आपण अजून थोडं पाणी घातलं आहे याच्यामध्ये, का तर आपण हे जेव्हा ठेवू तेव्हा ते अजून फुलेल, तर पाणी कमी होईल, त्यामुळे थोडंसं पाणी आपण घातलं आहे याच्यामध्ये. तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि नंतर काय करूया, 10 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया, बाजूला ठेवून देऊया आपण. हे 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण फ्राय पॅन गरम केला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल घालूया. तेल, तूप, बटर तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घालू शकता आणि हे मिश्रण आपण त्याच्यावर सोडूया. छान असा चिला करून घेऊया. हा थोडासा जाड राहील पण चवीला छान राहील, कारण त्याच्यामध्ये भाज्या असल्यामुळं आपण थोडासा पातळ नाही केला आहे तो. तर त्याच्यावर आपण 1 मिनटं झाकण ठेवूया, 1 किंवा अर्धा मिनटं झाकण ठेवलं तरी चालेल. अर्धा मिनटानंतर आपण काढलं आहे बघा, वरची बाजू पण छान शिजली आहे. तर आपण याला पलटून घेऊया. कडा सुटल्यानंतरच पलटवा, नाही तर तो तुटू शकतो. आपण इथे पलटला आहे आणि आपण याला हळूहळू आता दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया. तर ओट्सचे अजून पदार्थ मी तुम्हाला सांगेलच भविष्यामध्ये. तर आता आपण हे छान फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी छान आपण तो शेकला आहे. आता आपण सर्व करूया. हे बघा, इथे आपण तयार केलं आहे. आता हे 3 चिले झालेत आणि हे सॉसबरोबर दह्याबरोबर चालू शकतात. तर तुम्हाला नक्कीच प्रश्न असेल की आपलं वजन कमी करायचं पण आपल्याला काहीतरी पौष्टिक आणि भरपूर पोटभरीचं खायचं आहे, तर तुम्ही हे नक्की करून खा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून पण सांगा कसा वाटला आहे तो, आणि नक्की नक्की करून बघा.
तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि मला नक्की सांगा. थँक्यू.